गुड मॉर्निंग गाइज, गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू माय यूट्यूब ब्लॉग डे 2 ऑफ गोवा सिरीज. तब्येत मला वीक वाटते, सर्दी झाली बिकॉज आम्ही काल पाण्यामध्ये थोडं भिजलो, थोडंसं लिटल बिट. अँड लेट सी बाकीचे काय करतात. कसलं बोर आहे वगैरे दाखव, ह्याला पोरगी बघायचे. हे दाखव तुझं बदन, बेंबीवरची केस. या इस लड़की के लिए हमें एक अच्छी सी सुशिक्षित घर की गोरी गोरी लड़की चाहिए. तर कोणाच्या लक्षात असेल गोरी चाहिए, उसका चेहरा गोल होना चाहिए, हाइट थोड़ी बटकी होनी चाहिए. आधी असली तरी चालेल, लंगडी असली तरी चालेल, फक्त गोरी पाहिजे. गोरी पाहिजे, फक्त गोरी मुलगी द्या गाईस त्याला, कारण की तो थोडासा जास्त गोरा आहे. तर माझा मेकअप रेडी झाला आणि मी पिते कॉफी. तर बघूया बाकीच्यांचे काय हाल आहे. अजूनही तर अजून पावडरच लावते. प्रतीक्षा साळुंके, आय वॉन्ट लिपस्टिक. वेर इज. अरे बापरे, मग इथं बघ मस्कारा लावलाय बुलांनी डोळ्याच्या खाली. झालं का तुमचं नाश्ता? So I'm doing some straightening on my hair. आणि तुमच्याकडे जर असिस्टंट नसेल गाईस तर तुम्ही असं तुमचा नवरा असिस्टंट तुम्ही करू शकता. सो ज्यांचं कुणाचं अजून लग्न नसेल झालं, फास्ट लग्न करा फॉर दिस सर्व्हिस. आम्ही झालो रेडी. दिस इज अ लुक फॉर अ डे. आणि इथून आम्ही चाललोय कॅफेला फॉर अ ब्रेकफास्ट अँड ऑलवेज. तर आजचा लुक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्यामुळे लेट झालं आहे, सो फास्ट आपण आता निघूयात बिकॉज ऑलरेडी वी आर टू लेट. आणि आज मला शूट करायचं आहे, सो दॅट्स वाय मी रात्री स्वतः ही पेंटिंग केली आहे. आणि याचं ट्रान्झिशन काय असेल तुम्हाला लवकरच इन्स्टाला मिळेल. सो ज्यांनी कोणी माझं इन्स्टा पेज अजून नसेल फॉलो केलं, फास्ट फॉलो करा. एक आमचं कपल पेज आहे डिवाइन जर्नी. सेकंड रूपा झोपे आहे, त्यावर तुम्हाला हे सर्व व्हिडिओज वगैरे मिळतील. सो फास्ट तिथं जाऊन फॉलो करा. अँड मीच लेट आहे, आय थिंक सो. आज माझ्यामुळे लेट झालं आहे गाईज बिकॉज मी थोडा वेळ घेतला. अँड हे आमचे परमनंट बिनपगारी फुल अधिकारी असे असिस्टंट. लग्न करून घ्या गाईज, बिना पगारचे मिळतात. किती स्वेट आला इथं आपल्याला. आम्ही पोचलो आता लोकेशनला कॅफेच्या. आणि इथं बाहेरच शूट चालू झालं यांचा. लुक, कॅफे खूप सुंदर आहे गाईज. सो लेट सी. अरे ऊन आहे खूप. ऊन खूप आहे काय आहे फॉर टुडे. अँड तिथं पराग जाऊन थांबलाय. सो दिस इज अ व्ह्यू. शूट बाहेर करूयात आणि आतमध्ये खायला खूप छान टेस्ट आहे. जीव काय बोलायचं ना, तुम्ही तर येऊ शकता. टेस्ट खूप सुंदर आहे अँड टेस्ट प्लस व्ह्यू पण खूपच छान आहे. ही नवी नवरी बघा. आधी सर्वांना फोटो व्हिडिओ काढायला सांगितले जेवणाचे. नंतर फोटो व्हिडिओ झाले ना, आम्ही चालू आता नेक्स्ट लोकेशनला. बघूयात नेक्स्ट लोकेशन काय असेल. गाईज एवढं फोटो व्हिडिओ काढलो आम्ही, तरी सुद्धा हे बघा मागं यांचं शूट काही संपत नाही आहे. अँड इथं इतकं गरम होतंय खूप, अक्षरशः स्वेटिंग होते. म्हणजे इथं ना तिकडे असे असं तकडे त्या गोष्टी एवढा दूर आल्या. कॅफे होतं ना चांगलं, ते असं गोलवालं होतं, तिथला तो बीच. गाईज 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 ह्या गाईज हे बघ मी कसं तिथून असेल बघा, इथून कमी झालं असेल ना. स्टार्ट करू आपण अर्ध्या पाहुणा शी जन्माला बाळ दुसऱ्या दिवशी उठलं पटकन. माझं सॉंग आहे ना हे, मी तसंच बोललो. छान छान फोटोज क्लिक करायचे. म्हणजे एक रील बनवण्यासाठी एका दिवसाला 3 कपडे चेंज करते. हो बरोबर. हिची जी रील येणार आहे ना पेजवर त्यांच्या, सो तिने ते काहीतरी येणार रील बनवण्यासाठी 4 कपडे चेंज केले, बाकी काय नाही. आले फिरतोय एका बीच साठी, पण तो बीच आम्हाला मिळेना. एका ठिकाणी पोहोचलो, तिथं राईड्स नाही काही नाही. आता परत दुसऱ्या लोकेशन. तुम्हाला एक सजेशन देतो, कधी पण येणार आहे त्याच्या आधी सगळं सर्च करा आणि मग या. आमच्यासारखे प्रो मॅक्स पहिले जातात आणि मग सर्च करतात. आणि मग सर्च करतात.
आमच्याकडे टाइम नव्हता त्यामुळे आम्ही हे नाही आपण बिझी होतो. हा खूपच जास्त बिझी होता. शॉपिंग पण नाही केली. हे आम्ही थायलंड साठीचे कपडे इथं आल्याच्या नंतर पण आम्हाला पहिलं खायला लागतं ना, त्याच्यामुळे खाण्यामध्ये बिझी होतो खूप जास्त. म्हणजे रूम मधनं बाहेर निघाले आधी आम्ही गेलो कॅफेला. तसं मला आवडत नाही जास्त खायला, पण त्यांचं खाणं म्हणजे एका टाइमला 5-6 हजार रुपये घालतात हे लोक फक्त फोटोज साठी. आणि समजलं? करायच खाल्ला. मी गरीब होत चालले, गरीब माझा account balance zero होत चालले. माय गॉड भावेश बघ मी डल दिसतेय. ही मेकअपचा थापलाय. काय संबंध? मी आता उद्या आज कन्सिलर गाईज एक मिनिट सिटी हिने पण लावलं मी पण लावलंय. पण तू concealer लावलं, तू फाउंडेशन लावलंय. स्वामीन शपथ मी फाउंडेशन नाही लावलेलं. नाही लावलं स्वामीन शपथ. मग तू पण लाव ना कन्सिलर. आता ना कपड्यांचं बोललं ना आपण काय करूया ना गाईज चॅलेंज. आता आपण व्हिडिओ बनवूया. ही मला काय बोलली ना माझ्याकडे कपडे नाही तरी म्हणजे कपडे आम्ही आहे. शॉपिंग केलीच नाही कारण. मी कुठे केली? हा मग पण मी काय म्हणते मी माझं वॉर्ड्रॉप दाखवाल आणि मी हिचं चेक करेल कुणाच्या वॉर्ड्रॉप मध्ये जास्त इनफॉर्मल बीचवर फिरण्यासारखे कपडे मिळतात बघूयात. मग त्याच्यात ही जी चूक आहे हिला कळत नाही घ्यायचं तर माझी काय चूक आहे त्यामध्ये? दीदी. दोघं बाजूने कसे डबली वाजतीये? कशी टफली? मला काय बोलली की मी शॉपिंगच केली नाही. आता ही थायलंडची शॉपिंग होती मला म्हणते मी दाखवलं होतं. फक्त दोन आउटफिट थायलंडचा आता तू एक घालच आणि काय तो दुसरं. दुसरा. आता तू घालच नाही. मी दोन सांगते तुला. एक हा ते परवाचं हा चल ठीक आहे ना. काय आता लगेच चल ठीक आहे ना. ठीक आहे ना बघ ना मग दोनच आहे. एक हे आणि अजून एक आता दोनच तू बोलली कपडे कालचं होते. आणि आजचं बोलली मला. कालचं काय कालचा जो ड्रेस होता तो पण थायलंडला जाण्यासाठी काय घेतला बोलली. संबंध? टॉप बोलली होती मी फक्त टॉप. आणि कपडे तर आहे आणि म्हणते चला, माझ्याकडे कोण कपडेच दुकाने नाही आहेत मी बघायचे? घेतलेलेच नाहीत कपडे. हिस्ट्री दाखव. माझ्या मनाला तुझा पुकार आला. आता तुझं काय करताय? काय करताय? पण तू दिलेली रिंग परत का घेतीये? हात मागे ओढते तिथूनच हे कर ना. एक तास झाले आम्ही इथं रूम शोधतोय बट रूम अवेलेबल नाहीये. सर्व रूम सोल्ड आउट आहे. फायनली 2.5 तास फिरल्याच्या नंतर आम्हाला एक रूम मिळाली. रूम इतकी खास नाही आहे म्हणजे रूम छान आहे. एसी लावा ना. AC पण ही नेट आहे आणि खूप छान आहे. दीदी एवढी पचकी आहे ना. म्हणजे रूम ओके आहे बट त्याचा व्ह्यू वर्थ इट आहे. तुम्ही जर व्ह्यू बघाल हल्ल्या लोकांना कुठं घेऊन फिरायचं नाही. का काय क्लचर इथं लावतात आणि गावभर शोधतात. माझं क्लचर कुठे आहे? माझं आवाज दूर दूर तक जाने. हे तर उगाच चाललंय काय माहिती का. आता रात्रीचे 8 वाजले तरी सुद्धा मेकअप मेकअप केलेला नाहीये. हा सकाळचा मेकअप आहे. गाईस हे तोंड सगळे बघा पाण्यामध्ये इथं. भिजले होते. तोंड मी बघा भिजली नाही मेकअप नाही केलाय म्हणे. काय किती खोटं बोलतेस किती? मी बोलीच नाही मेकअप नाही केला आता. 2 तास 1 तास 2 तास त्यानंतर काय करतोय? नंतर वेट झाला टाइम. त्यांनी खूप टाइमपास केला ऍक्च्युली. आम्ही खूप लवकर आवडत होतं की चला बट परागनी शुभम भाव एवढा टाइमपास केला. म्हणजे ही लवकर आवडतात रेडी होतात छान असं आणि एवढं सिम्पल जरी घातलं तरी त्या छानच दिसतात आणि मुलांनी रेडी जरी झाले तरी ते घाणच दिसतात. सोबत इतके एडे लोक राहतात. आमचं रेस्टॉरंट इथं आहे आणि ते बघा पुढे गेलेत. म्हणजे मंदांना पण माहित नाही की जायचं त्यांना कुठे पुढे का पाठवलं का आता त्यांना सांगितलेलं की तुम्ही ऑर्डर द्या आपण येऊन लगेच आपण dinner जेवायला करूया. वगैरे बसूया. ठीक आहे. सो दिस इज अ टेबल. अरे कॅन्डल लाईट. मला टेबल कुठे? मला आम्ही इथं डिनरसाठी जवळपास 2 तास झाले बसलोय. 2 तास झाले आणि इथं साईडला शूटिंग चालू आहे का मूवीची. 2 तासाच्या वर झालंय आणि इथं साईडला शूटिंग चालू आहे आणि आमचं लक्ष पण नाही. म्हणजे आम्ही किती मग्न आहे खाण्यामध्ये. लुक साईडचं पण दाखव म्हणजे दाखव. लाईट्स म्हणजे संध्याकाळपासून लाईट्स लागले होते बट अँड जेव्हा आम्ही बघितलं तिथं सीन चाललेला होता गुजराती मूवीचा. यावर काय बोलू इच्छिता? आणि माझं रिॲक्शन होतं हे तर बड्डेचं चाललं. एवढ्या वेळेचा आमचा तोच भ्रम होता की बड्डेचं फोटोशूट चाललं कारण की मगाशी चालू होतं. एवढं लाईट लावलं तरी आम्हाला सुचलं नाही की काय चाललंय. रिलॅक्सेशनची गरज आहे. रिलॅक्सेशन
त्या लोकांनी साऊथ साईडला आलं पाहिजे बिकॉज आणि नॉर्थला सगळ्यात अगोंडा महत्वाचं बीच. तुमचा फ्रेंड अगोंडा सर्कल beach. चांगला पाहिजे. फ्रेंड सर्कल चांगला असेल तर बिंदास कधी या, आम्ही तर चिल करतो.